चला, संध्याकाळचं काम तर सगळं आवरलंय, स्वयंपाक पण झालाय. आता ना यांचं यायचा टाइम झालेला आहे. तर हे आले ना, यांना मस्त जेवायला वगैरे देते आणि मग नंतर मग पुढचं तसं बी ना माझा नवरा ना खूप दिवसापासून ना काय माहिती त्यांना काय झालंय, बोलत नाही, काय नाही, बसत नाही. आलं की झोपतंय, आलं की झोपतंय, फक्त झोपण्याशिवाय ना ह्याला काही कामच नाहीये. पण बघतेच मी आज कसा झोपतो तर. मस्तपैकी मी तयार पण झालेली आहे. मला बघून ना माझा नवरा झोपणारच नाही आज. चला, टाइम झालाय, आपलं आवरलेलं आहे मस्त. त्यांची आवडली भाजी बनवली. भाजी बघून पण म्हणतील की हा हा काय मस्त भाजी बनवली, माझी फेवरेट भाजी. म्हणजे कसं सगळं त्यांच्या आवडीनुसार जर मी केलं ना तर ते बरोबर माझ्या जवळ येतील आणि रात्रभर झोपणार नाही. आणि तसं पण ना मी त्यांना रात्रभर नाही झोपू देणार. माझे जे पण काही स्वप्न आहेत ना ते सगळे पूर्ण करणार मी आज. आणखी 5-10 मिनिट बाकी आहे त्यांना यायला, येतीलच ते आता. मी काय करते, वाट बघत बसते मी त्यांची. नको कशाला, येतच असते आता. वाट बघत असते काय, वाट बघत बसल्यानंतर त्यांना काय वाटून की माझी बायको आज मी परत वाट बघत बसली, चला आपण फ्रेश होऊ आणि झोपून जाऊ, असं करतात मग ते. त्याच्यामुळे ना त्यांच्या नजरेसमोर ना नाही राहिलेलंच बरं आहे. ते आले म्हणजे कसं जाऊन डायरेक्ट त्यांच्या समोर एंट्री मारायची. चला, थोडस बडीशोप खाते म्हणजे कसं स्वाद तरी येईल तोंडाला. त्यांच्यासाठी ना मस्त गोड पण बनवून ठेवले. मला तर वाटतं त्यांना आल्या आल्या ना मस्तपैकी चेरी देते खायला, म्हणजे कसं गोडवा तरी येईल आमच्या दोघांमध्ये. गोडवापासून सुरुवात करूया खेळ खेळायला. हॉलमध्ये जाते आता. लय थकलो बाबा, आज लय काम केलं आज कंपनीत. अगं चंपा, तुझं जे काम चालू आहे ते थांबव आणि माझ्यासाठी 1 कप चहा ठेव बरं. खूप डोकं दुखतंय माझं, लय काम झालं आज कंपनीत. लय डोकं दुखू राहिलं बाबा, लय काम झालंय कंपनीत. चाय ठेव म्हणे, चाय. काय चाय ठेवताय? हो, उठा बरं, उठा ना. नाही उठतो नंतर. अहो काय हो तुम्ही पण, हा ड्युटीला जाता, दिवसभर ड्युटीवरच, नाईटला बी कधी बी ड्युटीवरच, आणि कधी मध्ये घरी आले तर नुसतं झोपायचं पडलेलं राहतं तुम्हाला. मी लय थकलो आता. माहिती हो मला तुम्ही थकलेले असता, पण थोडं तरी बायकोकडे लक्ष द्या ना. तुम्ही कधीतरी माझ्याकडे लक्ष दिलंय का? बघू बघू नंतर नंतर. अहो ऐका ना, मी काय म्हणते, उठा ना. मी आज ना खूप असा विचार केला होता की म्हटलं बाई माझा नवरा आला ना तर आज खूप एन्जॉय करणार, माझ्या नवऱ्यासोबत मी गेम पण खेळणार, असं विचार केला होता मी. पण माझा नवरा तर स्वतः एकट्यातच गेम खेळतो. अरे मी खूप थकलो, नंतर बघू. अहो तुम्ही थकले मला माहितीये, पण मग चला ना उठा ना. नाही मला झोपू दे आता. अहो चला ना उठा ना, आपण एन्जॉय करू ना आज. कधीच एन्जॉय नाही करत तुम्ही माझ्यासोबत. नंतर नंतर ठीक आहे, एक काम करा, तुम्ही ना झोपू नका, उठूच नका. आणि मी ना तुम्हाला आता उठवणार पण नाही, जाऊ दे, मीच बघते काय करायचं ते. नंतर उठून तुम्ही ना उठूच नका, नंतर नका उठू, आता पण उठू नका, मी तुम्हाला उठवणारच नाही. आणि आता ना जे करायचंय ना ते मीच करेन आता. अरे मी खूप थकलो. जे करायचं ते मीच करणार आहे आता, बघा तुम्ही. तुम्ही ना थकतच राहता, नेहमी थकत राहता. असं कधी म्हणले नाही बायकोसोबत की हा बाई मी तुझ्यासोबत ना गेम खेळून खेळून थकलो म्हणून. फक्त काम करून थका. अरे मला खूप काम करावं लागतं. हो करावं लागते ना, माहितीये तुम्हाला खूप कामं असतात. जाऊ दे, तुम्ही झोपा इथं, मी चालली दुसऱ्या बेडरूम मध्ये आणि कारण मला जे करायचंय ते. मला काही तुम्ही उठूच नका, झोपून राहा तुम्ही, चालली मी. हे काय यांचं रोजचं लफडं. सुनबाई काही खुश दिसत नाही, त्या मायला पोरातच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. काय करावं याला आता, मलाच विचार करावा लागला. सुनबाईकडे मलाच लक्ष द्यावं लागेल. तशी ती मला पण आवडते म्हणा. चला बघू.
गेलो वाटतं हरामपूर बाहेर. आता सुनबाईच्या घरात तर दिसेल, कुठं बाहेर तर नसून गेली. सुनबाई, हो सुनबाई. सुनबाई, हा बोला ना. अगं कुठं गेली होती? आले आले. अगं ये की. अगं रस्त्याने चालत होतो, कुत्र मागं लागलं, नुसता पायाला असा झटका बसला बघ. थोडं काय झालं? अगं हा पाय मुडपला काय का मग. हो का? हो. कसं काय झालं असं? अगं माय, कुत्र कसं काय लागलं तुमच्या मागे? जरा बघून चालायचं की असं कसं करताय? तरी त्या माणसानं हाकललं नाही तर डसलं असतं बघ. बघा बरं किती नुकसान झालं असतं अगं. आ, चालून तर नाही ना? लय भारी वाटायला नाही चावलं ग सुंदर. हा थोडीशी मसाज करून देते हा. हा, 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 हा. अगं माय, आता बरं वाटायला बघ. दुखतोय काय पाय? हा नाही आता एकदम मस्त वाटायला. गाडी उपडली बिल्ली तर नाही ना? नाही 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 नाही. तेच म्हटलं, नाहीतर रिकामं दुसरंच काहीतरी लफडं होऊन बसायचं आपल्या मागं. हा हा हा, किती भारी वाटायला. आता बघ तुझ्या सासूची आठवणी आली बघ मग. हो का? हो ग. जाऊ दे आता काय करता, आठवण काढून. ती गेली तेव्हापासून अशी प्रेमानं पाय कोणच दाबले नाही बघ. अरे वा, किती शांत वाटायला, किती मस्त वाटायला. काही थंड बिंड आणू का तुम्हाला? बरं तू असं कर ना, चहा घेऊन ये की माझ्यासाठी. चांगला बनवतो ना. हो. हा हा, काय चालती लच 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 लय भारी जुन ये बाबा. पण ह्या पोराचं काय करायचं, वाईट पण वाटते. नको नको बाबा सुन बाई ये. अरे पण असंच चाललं तर कसं होणार? आजूबाजूला बघितलं तर मग नाही नाही, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. कसं, घरची दिवार घरातच पडली तर बरं आहे, नाहीतर बदनामी होईल आपली. काहीतरी करावं लागेल. सुनबाईवर हातच टाकावं लागेल. लय गोड वाटते सुनबाई. हा हा, काय चालती, काय एकदम मस्त मटक मटक. अगं नियत खराब झाली बाबा सुनबाईवर माझी. हा वा, रे वा. आता हातच लावतो बघा सुनबाई. पण नाही तर म्हणणार नाही. नाही नाही, लय दिवसाची बसलेली आहे. काही उलट पुलट झालं तर भांडणं बी तर नाही व्हायची आपली. नाही तसं कोणाला सांगणार नाही असं वाटत. बघू, तसं तिला बी माणूस हवाच आहे. मग बघू असं प्रेमानं परवडेल. आली हातात बरं होईल. म्हणजे आपलं बी काम भागून जाईल. म्हणजे कसं आहे, पण पोराला माहीत झालं तर मला गडबड होईल की. अरे कुठं माहीत होतं ते वेळेला. अगं सुनबाई, हो हो आले आले. अगं झाला का नाही बाईच्या? हो हो झालाय, आले आले. ये ये ये. हे घ्या. अगं माय माय माय, बस की. हो बरं वाटतं तू बसली जवळ की. हो का? एवढाच म्हणाला सुकून भेटतोय. आता बघा ना, हे पण गेलेत बाहेर. जाऊ दे आता, कसं आहे, मी बी बघतोच आहे. आता तुम्हाला दिसतंय, मग तुमच्या पोरासोबत तुम्ही बोलत का बरं नाहीये? त्यांना काही बोलतच नाही तुम्ही. पण तू काही टेन्शन नको घेऊ सुनबाई, मी आहे की. हा तुम्ही तर आहेच हो. मग तुम्ही आहे तर मग तुम्ही बोला की तुमच्या पोराला. तुम्ही एक शब्द पण बोलत नाही त्यांना. आणि तुम्ही बघताय घरामध्ये कसं वातावरण चालू आहे. हा, थोडा वेळ पण देत नाहीत मला, 5 मिनिट सुद्धा देत नाहीत. जाऊ दे त्याचं, काय करते, मी आहे ना. थोडी असतो मी आहे ना, फुल टाइम तुझ्यासाठीच. म्हणजे तू काय टेन्शन घेऊ नको. हा ते आहे, तुम्ही आहात म्हणून तर घरामध्ये कसं तरी इकडे तिकडे चुलबुल चुलबुल राहतं. तुमच्यासोबत बोलते जाते म्हणून माझा दिवस वेळ कसं तरी जातो. मी तुझं रोज मन असं आहे ना, शांत करून टाकत आहे. ते कसं? तू बघा त्याचा माझं मन. हो का? हो, तसं काही घाबरल्यासारखं करू नको.
हा पण मग आता तुमच्यासोबत कधी आपण एवढं असं बोललो नाही, गप्पा नाही आहेत ना. सगळं नवऱ्यासोबतच पहिल्यापासून बोलत राहिले, त्यांच्यासोबतच वेळ घालवला. मग आता त्यांच्या माघारी तुमच्यासोबत जास्त वेळ कसा घालवणार ना? हे बघ सुनबाई, असं काही मनात आलं नको. नाही हो, तसं काही नाही. मी बी घरचाच माणूस आहे ना. हो, आता आपणच घरचेच ना हा, सगळे. मग. हा मग तसं तू त्याला समजती ना, हा. तसं मला बी समजून जा. म्हणजे? मनात काही वाईट घेऊ नको, आहे ना? काय होणार? हा, पोरग माझं तसं निघलं, मग आता तुझ्याकडे कोणतरी पाहणारा पाहिजे ना. तुझं असं झालं जेवानी, हा, अशीच बाहेर जाऊ देईन कमी कर. अहो मग तसं नाहीये, तसं काही नाहीये. म्हणजे ते मला वेळ देत नाहीत म्हणजे तसं काही नाहीये आमच्यामध्ये. नाही ना वेळ द्यायला, टेन्शन घेऊ नको. म्हणजे तुम्ही आता रिटायर होऊन आलेला माणूस काय करणार? म्हणजे काही नाही, हे बघ एकदम छान चहा बनवला बरं तू. हो, कसं आहे, तुझ्यासारखं देहन रूप मी आतापर्यंत बघितलं नाही. पण आता पोरग जर तसं निघलं, मग मला विचार करावा लागेल ना तुझा. तुम्हाला माहितीये का, आता तुम्ही जसं माझी तारीफ करताय तसं तुमच्या पोराने एकदा सुद्धा माझी तारीफ नाही केली. त्यांना तर ना खरंच काहीच कळत नाही बघा. तेच बोलतोय मी. बाकी मी आहे विषय ना. नाही, काही नाही. मी आहे ना तुझ्यासाठी. हो, अगं मला अगं, जर काही अगं, लागलं अगं, चुकलं तर मी तुम्हाला अगं, सांगेल. हो, तुला काय आणायचं, लिपस्टिक, कपडे बिपडे सगळे मी आणून देतो की. फक्त तू टेन्शन घेऊ नको काय. हा? हा, नाही घेणार. आणि काही लागलं चुकलं तर मी तुम्हाला सांगते. मी येते. मला ऐक ना, ऐक ना, ऐक ना. त्याची ड्युटी कोणती आज? नाही. ते नाईटला गेले. अरे बाप, मग हाय की. म्हणजे मी आहे की. मग कशाला? मी आहे की. कशाला पण? आणि तू सोडत नाही ना. म्हणजे सोडत नाही म्हणजे? तसं काही टेन्शन घेऊ नको, समोरच. हो हो, मी नाही घेत टेन्शन. पण मग ही रात्री कधी पण वापस येतात. तुम्ही आता बेडरूम मध्ये झोपताना म्हणून तुम्हाला काही कळत नाही, पण हे कधी पण रात्रीला वापस येतात. दरवाजाच वाजवणार, आल्यावर वाजवून. हो, वाचतच ना. मग मी इकडून तिकडं, त्याच्यात काय मोठी गोष्ट. म्हणजे काय म्हणताय तुम्ही? तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे बस. अगं, ज्या वेळेस माझा मुलगा तुला संतुष्ट करत नाही, माझं कर्तव्य आहे ना, माझी सून आजूबाजूला कुठे गेली नाही पाहिजे म्हणून. असं कसं बोलताय तुम्ही? म्हणजे अगं तसं काहीच नसतं, तसं काहीच नसतं. तू समजून जा. हा, माणसाला काय पाहिजे? शारीरिक सुख. तुझी चुकी नाही तुला. तुमचं बोलणं मला पटतंय, पण पटू दे, नाही करायला पाहिजे. पटू दे. मग एकदा ठेवून तर बघ माझी सून, एकदम खुश करून टाकून तरी. तसं काही नाहीये. तसं हे तुमचा मुलगा मला करतो खुश, तसं काही नाही. पण मग कधी कधी मला असं वाटतं की बाबा माझ्यासोबत त्यांनी खूप वेळ घालवला पाहिजे, ते घालत नाही म्हणून थोडी नाराज आहे. बाकी काही नाही. हत्तीच्या मारी. हे बघ, मला सगळं कळतंय. हा, कुठं पाणी मुरतंय ते समज मला कळतंय. बघ सुनबाई, तू काहीच काळजी करू नको, मी आहे ना. अजून ताकद आहे दंडामध्ये. हा आहे, पण कसं ते चांगलं नाही वाटत ना. अगं त्याच्यात काय झालं, फक्त भूकच भागवायची ना. आणि ती कोणची बी भूक असं, पोटाची भूक कशाला घेऊ. बरं, मी काय म्हणते, मी करते विचार. हो, तू काय कर, उद्या वगैरे सांगते मी तुम्हाला. चांगला स्वयंपाक बनव, मस्त सोबत जेऊ. हा? मी बनवते जेवण. हो, ये. तुम्ही करा आराम. हो हो, ये. हो. पण बरं वाटलं हा सुनबाई. हा हा, हा. हो, ये. अगं, अर्ध काम तर झालं बाबा. आता फक्त संध्याकाळी सुनबाई आणि मीच असं खेळीन ना. ह्या गोष्टी पोराला कळता कामा नाही बरं. म्हणजे कसं, घरातली दिवार घरातच पडली पाहिजे काय. सुनबाई तर झाली बा तयार. आता रात्रीच्याला बघूया जमायला. माझी सुनबाई ग, माझी सुनबाई ग, सुनबाई ग, माझी सुनबाई ग.